जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 11वा भीमदशक. समास 4 सार विवेक निरूपण. नाम श्रीराम समर्थ. ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार, तेची ब्रह्म. आपल्याला दशक 11वा भीमदशक दिलेला आहे. भीमदशक म्हणजेच काय हो, ताकदीचा समास दिलेला आहे. आणि समास 4 सार विवेक निरूपण. नाम विवेक म्हणजे काय हो, विवेकाचा अर्थच काय आहे, विषय वेगळे करणे. सार विवेक दिलंय. सार असाराची जाणीव पाहिजे माणसाला. आपल्याला कुणी भिमुगाच्या शेंगा खायला दिल्या तर आपण काय खातो, त्यातील टरपले खातो का? की ते लहान मुलाला सुद्धा कळतं की काय त्यातील आतील काय खावं, सार खावं. खाण्यातल्या गोष्टीमधील आपण सर्व काय करतो बघून खातो ना. चिक्कू दिला, वरचं खातो म्हणजे गाबा खातो आणि बी काय करतो, आतली बी काय करतो, टाकून देतो. पेढा दिला, सगळंच खातो. लक्षात घ्या, म्हणजे सार विवेक, सार असार काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे हो. जसं खाण्यातील कळतंय तसं विकार विषयांमधील देखील समर्थ स्वारी काय म्हणतात की विषय विकार देखील तुम्हाला सार काय आहे, असार काय आहे, आपल्यासाठी परमेश्वरानं काय कसं दिलेलं आहे, आपलं आचरण कसं असावं, आपण आलोय कशासाठी, करायचंय काय, या सर्व गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. 31ला आता काय केलं हो, अखंड काय करतो हो आपण, वर्षाची सुरुवात कशी असावी शिकवलंय ना. गुढीपाडव्याला समर्थांनी काय दिलं हो, अखंड गुढी उभा केली. कशामध्ये, सत्कर्मामध्ये उभा करायचे. वर्षाची सुरुवात ही कशामध्ये पाहिजे हो, अखंड सत्कर्मात उभा असलं पाहिजे आपण. सार विवेक पाहिजे आपल्याकडं. विवेक पाहिजे की काय बाबा, जशी सुरुवात केली तसा शेवट सुद्धा कसा होणार आहे, उत्तम होणार आहे ना. सुरुवातच जर तुम्ही रात्री घेतलेली उतरते का सकाळपर्यंत, नाही उतरत. लक्षात घ्या, भाग लक्षात आला असेल. कोणाला काय समजायचं ते समजून घ्या. समर्थ म्हणतात, मग तू वर्षाची सुरुवात जर अवगुणांनी कुकर्माने केली तर त्याचा शेवट कसा होणार आहे, अवगुण कुकर्मानेच होणार आहे ना. मग सारासार विवेक परमेश्वरानं दिलेला आहे. अरे वर्षाची सुरुवात उपासना करून कर ना. उपासना कर, दानधर्म कर, कुणाला मदत कर, स्वच्छता अभियान कर. जा स्वच्छता अभियानाला श्री सेवेला आपण जर सुरुवात केली नवीन वर्षाची तर अखंड काय होणार आहे हो, अखंड आपण समाजकार्यात आपला हातभार लागणार आहे. हे स्वारीला शिकवायचं, हे समर्थांना आपल्याला शिकवायचंय. म्हणून समर्थ काय म्हणतात, सार विवेक, सार विवेक दिलाय हो आपल्याकडं. सार विवेक दिलाय. सार काय असार काय कळलं पाहिजे. आपल्यासाठी योग्य काय पाहिजे. आज आपण वडील म्हणून 40-50 वर्षाचं झालोय. आपण जे कर्म करू ते आपली मुलं पाहत असतात. लक्षात ठेवा, एकानं ओरडून चालत नाही हो. आईनं नुसतं ओरडून चालतंय का? आजकालच्या आई सुद्धा काय निघाल्यात, वडील जसं वागतात तसंच स्त्रिया सुद्धा काय करतात, म्हणजे समान हक्क, समान म्हणजे कुकर्म दोघंही समान करतात. मग मुलं काय करणार, तेच करणार ना. म्हणून स्वारी काय म्हटले, समर्थ आपल्यावरती एवढी समर्थांची कृपा आहे की आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात त्या परमेश्वराच्या नामस्मरणाने होते ना. म्हणून आपला प्रत्येक दिवस काय हो, मेल्यावरती मोक्ष कुणी पाहिलाय, कुणीही पाहिला नाही. परंतु समर्थांनी जिवंतपणे आपल्याला मोकळं केलंय. संसारात आहे, उत्तमाचं आहे. ज्या बघा, विवेक वापरायचा आहे आपल्याला. विवेक म्हणजे काय, विषय वेगळे करणे. कलियुगात राहून सत्ययुगाची कर्म करायचे. लक्षात घ्या. आपण म्हणू ना, आपलं मन पण म्हणतं कधी कधी, बघा काय सगळे एन्जॉय करतायत, हे आपण परमार्थ करत बसतोय. बघा आपली पोरं सुद्धा म्हणतात काय हे परमार्थ. परंतु एक लक्षात घ्या, जोपर्यंत अंतरी विवेक जागृत होत नाही, विवेकाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत त्या मुलांना पण लक्षात येणार नाही की काय हो, आपण काय करतोय, आपले म्हणजे आपण काय केलं पाहिजे, हे मुलांना देखील काय होत नाही,
कळत नाही. म्हणून काय करायचंय, आपण वय झालंय आपलं, आपण जे करू, आपण ग्रंथ वाचन केलं, पुस्तक वाचन केलं, तर मुलं पण काय करणार आहे, तो साहजिकच वाचणार. काही ना काही त्यांच्याकडे काय येणार आहे, सार विवेक येणारच आहे. आणून देणारा भगवंत आहे, परमेश्वर आहे. कलियुगात अखंड सत्ययुगाचं कार्य करायला लावणारे समर्थ आहेत, लक्षात घ्या. आणि कलियुगात समर्थांना सगळ्यात जास्त विरोध कुणाचा होतो, विषय विकारच विरोध करतात ना. ज्यांना धांगडधिंगा घालायचा आहे ते काय करणार, अखंड विरोधच करणार ना. परमार्थाला अखंड विरोधच करणार. परंतु विरोध करण्यासारखं रिसर्च करा, संशोधन करा, थोडं श्रवण करा, लक्षात येईल की ह्यात विरोध करण्यासारखं काहीच नाही आहे. चुकीचं काहीच शिकवलं जात नाही. जे तुमच्या हिताचं आहे तुमच्याकडून तो काय घेतलंच जात नाही. लक्षात घ्या, जे तुमच्या हिताचं आहे ते अखंडपणे तुम्हाला शिकवलं जातं, तुमचं स्वहित करायला शिकवलं जातं. मग ज्या लोकांना स्वहित करायचं नाही ते स्वतःचं पण स्वहित होऊन देत नाहीत आणि दुसऱ्याचंही काय करत नाहीत, स्वहित होऊ देत नाहीत. म्हणून परमार्थाला नावं ठेवण्या अगोदर समर्थ काय म्हणतात, 200 हे जे काय समास आहेत, म्हणजे दशक 20 दशक 200 समास आधी श्रवण करा आणि मग कुणाला नावं ठेवायचेत ना त्यानं ठेवा. आध्यात्मिकमध्ये अद्वैत द्वैत असं निरूपण असतं. 2 प्रकारे अर्थ, मराठी भाषेमध्ये अनेक प्रकारचे अर्थ निघतात एका शब्दाला सुद्धा. आणि आपण काय करतो, चुकीचा भावार्थ, म्हणजे ज्याला जसं वाटेल तसा अर्थ काढतात ग्रंथांचे. अहो, वरवरचा अर्थ घेऊन चालत नाही. ग्रंथामध्ये काय पाहिजे, आपल्याला अंतरी विवेक पाहिजे. काय की आपण काय करतोय, आपण कुणाला नावं ठेवतोय, लक्षात घ्या, हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण का हो, परमार्थ कोणताही वाईट नाही. लक्षात घ्या, आपल्याला शिकवणारा आला म्हणून आपण आज काय करतोय, प्रत्येक दिवसाची सुरुवात उत्तमाची होते. आता ज्याला हे रुचतंय तो घेतो, ज्याला रुचत नाही तो नावं ठेवणार, तो लाथाडणार. कारण का हो, कलियुग आहे. कलियुगामध्ये काय सांगितलंय समर्थाने, अगोदरच सांगितलंय ना, 75% पाप असणार आहे, 25% पुण्य असणार आहे. मग प्रत्येक देहाकडे तेच आहे लावून दिलंय, प्रत्येक देहाचं सांगितलेलं आहे. मग अखंड पुण्य करायचं देहाने सोपं आहे का? नाही, सोपं नाही आहे. परंतु समर्थांनी आपल्याला सोपं करून दिले. आपलं महद्भाग्य असेल, आपलं काहीतरी चांगलं कर्म असेल म्हणून आपल्याला हे चांगले शब्द आपल्या कानावर पडतायत, आपल्याला ऐकायला मिळतंय, आपल्याला सार विवेक म्हणजे काय कळतंय. म्हणून समर्थांनी सगळे म्हणजे सर्वांसाठी, पूर्ण जगासाठी हे नवीन वर्ष आहे या, बरोबर ना, 1 तारखेपासून नवीन वर्ष. मग संपूर्ण जगासाठी सुरुवात कशाने केली हो, समर्थांनी सार विवेकाने केली. लक्षात घ्या, ही देणं ईश्वरच आहे. एवढं सुंदर या विश्वात कुणी सांगणारं नाहीये. लक्षात घ्या, सार विवेक निरूपण नाम एवढं विश्वात नाहीये कुणी सांगणारं. आपल्यासाठी समर्थ घेऊन आलेले आहेत. लक्षात घ्या, आणि ते आपण करायचंय. सार घ्यायचंय, असार ते जाणून त्यागावे. समर्थांनी आपल्याला सांगितले, सार ते घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. कारण का हो, असार हे आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या देहासाठी काय सार चांगलं आहे, असार कोणतं आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. जे सार आहे तेच घेतलं पाहिजे. असार ते जाणून त्यागावे सांगितले. शब्द काय वापरलाय व जाणून, म्हणजे आपल्याला जाणीवेतून ते असार त्यागता आलं पाहिजे. असार म्हणजे काय हो, जे अवगुणांचं आहे, कुकर्माचं आहे, आपल्याला अधोगतीला नेणारं आहे, आपल्याला विषय विकारांकडे नेणारं आहे, आपल्या देहाला, ते सर्व काय केलं पाहिजे हो, कटाक्षाने म्हणजे जाणीवेतून काय केलं पाहिजे, ते टाळलं पाहिजे. असार ते जाणून त्यागावे. असार ते काय करायचंय, जाणून त्यागायचंय. म्हणून समर्थांनी सुरुवातच कशाने केली, समास 4 सार विवेक निरूपण नाम. त्यामध्ये पहिली ओवी काय दिली हो, श्रीराम समर्थ. पहिली ओवी काय दिली, ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिका विचार, विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म. अहो, ब्रह्म म्हणजे कसा आहे हो, आकार नाही आहे त्याला, निराकार आहे. आकार आहे का हो त्या परब्रह्माला? लक्षात येते आपल्याला की काय हो, आपण श्वास घेतोय रोज, सोडतोय, घेणारा कोण आहे, सोडणारा कोण आहे. ज्या क्षणी वायू संपेल त्या क्षणी आपलं आयुष्य संपलेलं आहे तिथं.
परंतु जो घेणारा आपल्याला जो आतमध्ये जातोय येतोय बाहेर कळतंय का, लक्षात येतंय का? म्हणतात बघा माणसं जीव जाताना अनेक संशोधन केली ना, काचेच्या पेटीत देह ठेवले जाता, म्हणजे आता ज्याची मरणाची वेळ जवळ आलेली आहे त्याला काय केलं, काचेच्या पेटीत ठेवलं आणि सर्व कॅमेरे बरोबर लावले, सगळे कॅमेरे अपूर्ण अखंड त्या रूममध्ये लावले की जेणेकरून तो देह जीव कुठून जातोय हे काय करायचंय, बघायचंय. पण दिसलं का हो कोणाला? नाही दिसलं. त्या कॅमेराला सुद्धा कॅप्चर करता आलं नाही. म्हणजे त्या ब्रह्माला काय नाहीये, त्याला आकार नाही, ते कसं आहे व निराकार आहे. गगनासारिका विचार म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसलं आहे हो, आकाशासारखं आहे. मात्र त्याला काय विकार नाही, असे ते काय आहे, निर्विकार आहे. त्याच्याकडे विकार आहे का हो, कोणता विषय विकार आहे का? अजिबात नाहीये. ते असतची असे, त्याच्यात कुठला बदल नाही. त्याला रूप रंग आकार उकार, त्याला कोणता विकार नाहीये. असं ते काय आहे हो, परब्रह्म आहे. मग ती काचेची पेटीला नंतर पाहिलं संशोधकांनी तर काय हो, कुठंतरी काय गेलेली, एक भेग गेलेली, म्हणजे तो जीव तिथून निघून गेला. लक्षात घ्या. म्हणजे कॅमेराला सुद्धा काय होतो, कॅप्चर करता आला नाही. असं ते परब्रह्म आहे, निराकार आहे, त्याला आकार नाहीये कोणता. ते कसं आहे हो, निर्विकार आहे. निर्विकार म्हणजे कोणताही विषय विकार त्याला स्पर्श करू शकत नाही, असं ते ब्रह्म आहे. म्हणजे त्यालाच ब्रह्म म्हटलं जातं. कोणाला, ज्याला आकार नाही, ज्याला विकार नाही, तो येतही नाही जातही नाही, त्याला मृत्यू नाही, त्याला जन्म नाही, असा तो काय आहे हो, ब्रह्म आहे. म्हणजे निर्विकार असा तो काय आहे, ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ, दष्टा साक्षी केवळ बोलिजे तया. काय सांगितले समर्थांनी, ब्रह्म म्हणजे निश्चळ. आता सांगितलं ना, जे चळत नाही ते कसे, निश्चळ. ब्रह्म हे निश्चळ असून अंतरात्मा कसा आहे हो, परब्रह्म निश्चळ आहे, पण अंतरात्मा काय आहे, चंचळ आहे. त्याला येणं आहे जाणं आहे अंतरात्म्याला. म्हणजे तो काय करतो, एक कुडी बदलली की दुसऱ्या कुडीमध्ये काय घेतो, जन्म घेतो. म्हणजे ब्रह्म हे कसं आहे, निश्चळ आहे, ते चळत नाही कुठल्या गोष्टीनं. परंतु अंतरात्मा कसा आहे हो, चंचळ आहे. तो काय करतो, एक देह बदलला की दुसऱ्या देहामध्ये जन्म घेतो. आणि त्या अंतरात्म्यालाच निव्वळ द्रष्टा किंवा साक्षी म्हणतात. त्या अंतरात्म्यालाच निव्वळ द्रष्टा किंवा काय म्हणतात, द्रष्टा किंवा काय म्हणतात, साक्षी असे म्हणतात. तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचळ स्वभाव, पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी. तो अंतरात्मा म्हणजे देव. तो अंतरात्मा म्हणजेच काय हो, देव आहे. तो अंतरात्माच देव होय. त्याचा स्वभाव कसा आहे हो, चंचळ आहे. सगळ्या जीवाच्या अंतकरणात राहून तो त्यांचे काय करतो, पालन करतो. अंतरात्म्यानं कधी आपल्या ढवळाढवळ केली का हो, आपल्या कुठल्या कृत्यामध्ये ढवळाढवळ केली का? त्यानं जर ढवळाढवळ केली असती तर आपण वाईट कर्म केलीच नसती, लक्षात घ्या. परंतु तो अंतरात्मा कसा आहे, तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचळ स्वभाव, त्याचा चंचळ आहे. परंतु पाळीत आहे सकळ जीव अंतरीत वसोनी. तो देव आहे, स्वतः अंतरात्मा देव आहे आणि त्याचा चंचळ स्वभाव आहे. परंतु तो कुणाच्याही कार्या, म्हणजे ज्या देहात जाईल ते देहाला वाटेल तसं ते देह वागतो. पण अंतरात्मा त्यात काय करत नाही व ढवळाढवळ करत नाही कधीच. का म्हटलंय अंतरात्मा की नाही, तो हे करू नको, ते औषध घेऊ नको, 31ला ते काय घेऊ नको, हे काय खाऊ नको, असं अंतरात्मा म्हटलंय का हो कधी? कारण का हो, तो अंतरात्मा कसा आहे, चंचळ आहे. परंतु त्याचा स्वभाव चंचळ आहे. म्हणजे मग म्हणून अंतरात्मा काय करतो, सगळ्या जीवांच्या अंतरी राहून सुद्धा तो त्या जीवासारखं, जीवाला जसं वाटेल तसं तो पण वागतो. तो कधी विरोध करत नाही. त्या वेगळे जड पदार्थ, तेने विन देह व्यर्थ, तेने चिखळे परमार्थ सकळ काही. त्या वेगळे जड पदार्थ, त्या वेगळे जड पदार्थ म्हणजे तो नसेल तर सगळे पदार्थ काय हो, जड होत. आता बघा,
एखाद्या व्यक्तीचा देह निघून गेला तर बघा ते शरीर खूप जड होतं असं म्हणतात. माती जड झाली, माती जड झाली. बघा माणसं म्हणतात गावाकडं, माती जड म्हणजे झाली म्हणजे काय हो, ज्या वेळेस अंतरात्मा अंतरी असतो आपल्या, त्यावेळेस आपलं शरीर कसं असतं, हलकं फुलकं असतं, सहज चालतं, बोलतं, सगळं कार्य करत असतं. परंतु ज्या वेळेस ह्या देहामधून अंतरात्मा सोडून जातो त्यावेळेस काय होतं, देह काय होतो, जड होतो. तो नसेल तर सगळे पदार्थ काय समर्थाने म्हणून सांगितले, तो जर नसेल तर सगळे पदार्थ काय आहेत, जड होत. त्यांच्या वाचून देह काय आहे हो, व्यर्थ आत्म्या वाचून त्याच्याच योगाने सगळा परमार्थ कळून येतो. परमार्थ करायचा म्हटलं बघा, श्रवण करा, उपासना करा, हे कोणाला सांगू शकतो आपण. चांगलं कर्म करा, चांगलं बोला, सार घ्या, सार जाणून त्यागा, हे कोणाला सांगू शकतो. समर्थ म्हणतात, ज्याच्या अंतरी अंतरात्मा कार्याला आहे त्यालाच आपण या सर्व गोष्टी सांगू शकतो. आता मड्याला म्हणजे जो मृत्यू मड आहे बसले आपल्या समोर, त्याला सांगायचं का, श्रवण कर बाबा, उपासना कर, काय उपयोग आहे सांगून. त्याला समजणार आहे का, त्याला कळणार आहे का, नाही कळणार. म्हणून समर्थ काय म्हणतात की जिवंतपणे ज्याला परमार्थ नाही, जिवंत असून ज्याला परमार्थ कळला नाही, तो जिवंत असून सुद्धा काय आहे हो, मृत्यू समान आहे. म्हणजे परमेश्वरच तुम्हाला मनुष्य देह, समर्थांनी मागच्या समासामध्ये सांगितलं ना, बहुत जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोकट नीती नाही. समर्थांनी काय सांगितले, अनेक जन्माच्या नंतर आणि पूर्व पुण्याने आपल्याला काय मिळतो, हा नरदेह प्राप्त होतो. आणि या नरदेहामध्ये आल्यानंतर जर आपण परमार्थ केला नाही, आपल्याकडून परमार्थच घडला नाही, तर काय हो, आपण जितची मृत समान आहे. म्हणजे जिवंत असून पण मेल्यासारखे आहे. लक्षात घ्या. म्हणजे परमार्थ करता आला पाहिजे. जोपर्यंत तो अंतरी कार्याला आहे तोपर्यंतच आपल्याला परमार्थ कळणार आहे. लक्षात घ्या. तो जर नसेल अंतरीचा अंतरात्मा तर परमार्थ घडू शकत नाही. म्हणजे म्हणून समर्थ म्हणतात की अरे, जोपर्यंत कार्याला आहे मी तुझ्या अंतरी अंतरात्म्याच्या रूपामध्ये, तोपर्यंत काय कर, तू परमार्थ कर. अन्यथा काय हो, जितची प्रेत समान आहे आपण. जर परमार्थच नसेल आहे, आणि समर्थांनी सांगितलं की काय हो, धन दौलत कुणाकडं असते, रावणाकडं होती. लक्षात घ्या. पण अंतरीचा विवेक नव्हता. सार विवेक दिले ना समर्थांनी, सार विवेक. लक्षात घ्या. कशाला म्हणतात सार विवेक. अहो, आज सोन्याच्या ताटात तो जेवत होता रोज. अखंड नगरी सोन्याची होती. हुंडासुराची कांचन नगरी पण कशाची होती व सोन्याचीच होती ना, सुवर्णाची. परंतु एवढं ऐश्वर्य असून, एवढं काय दिलेलं असून, कर्म काय, कर्म तुमची कशी, कर्म दरिद्री ना ती. कर्म परमार्थाला पोषक नव्हती. मग ह्या सुवर्णाचा, या सोन्याचा काय उपयोग झाला हो रावणाला, त्या हुंडासुराला. मृत्यूनं त्यांना तरी सोडलं का, नाही सोडलं. लक्षात घ्या. म्हणजे महत्वाचं काय आहे यामध्ये, सार विवेक बुद्धी, सारासार विवेक बुद्धी महत्वाची आहे मनुष्याकडं. तरच काय होतंय, आपल्याला जे रावणाला हुंडासुराला जे प्राप्त झालं नाही ते परब्रह्म आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आपल्याला सार विवेक मिळू शकतो. कशामधून, तर परमार्थामधून. आणि परमार्थ केला तरच आपल्याकडं काय येतो, सारासार विवेक येतो. अन्यथा येत नाही. श्रवण केलं पाहिजे, उपासना केली पाहिजे. म्हणून पुढची ओवी दिली बघा समर्थांनी, कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, देवची चालवी. म्हणजे काय, आपल्याला हे सगळे मार्ग दिले तो परमार्थाचे. कोणते, कर्म मार्ग. कर्म करता पाहिलं, कर्म म्हणजे कर्म चांगलंच करता आलं पाहिजे. कर्म, उपासना, ज्ञान, सिद्धांत, प्रवृत्ती, निवृत्ती इत्यादी सारे मार्ग हा कोण चालवतो, हे सगळं मार्ग, तो अंतरीचा अंतरात्मा, तो देवच चालवतो ना. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, तुमचा सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, हे सगळं कोण करून घेतो आपल्याकडून. आपण करणाऱ्यातले आहोत का, आपण करणारातले नाहीत. लक्षात घ्या. आपल्याकडून तो परमेश्वर करून घेत असतो हे सर्व जे काही आहे. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, उपासना मार्ग,
उपासना दिली कोणी हो? त्या परमेश्वरानं येऊन दिली ना आपल्याला. माहीत होतं का आपल्या परंपरेला उपासना करण्याचं? नव्हतं माहिती. लक्षात घ्या, ज्याच्या गळ्यात माळ आहे तेवढेच लोक काय करायचे हो? फक्त ग्रंथ वाचन करतात सकाळचं. म्हणजे ते पण एक काय झाली? उपासना झाली. ज्ञान मिळालं का हो? जोपर्यंत तो ग्रंथ समर्थ आपल्याला वाढीव भागाला देतात बघा, ज्ञानेश्वरीमधील ओव्या देतात, संत तुकारामांच्या ओव्या देतात, संत एकनाथांच्या ओव्या देतात. किती सुंदर समर्पक समर्थांनी आपल्याला यातून काय दिलं आहे? सारासार विवेक बुद्धी दिली त्या ग्रंथामधून. म्हणजे काय सांगायचंय तुकाराम महाराजांना, काय सांगायचंय अभंगातून, भारुडामधून संत एकनाथांना काय सांगायचंय. नाहीतर भारुड कसे हो, वेगळ्या भाषेत लिहिलेली आहेत, पण त्याचा वैयक्तिक अर्थ तसा घेऊन चालेल का? कुठले म्हणजे त्यांना काय सांगायचं, कुठले सासू सासरे, कुठली नणंद, कुठली भाऊजाई, कुठला दीर, म्हणजे हे सगळ्या उपमा त्यांनी विषय विकारांना दिलेल्या आहेत आणि त्यांना घालवायचंय. रिअलमधल्या नाही, वास्तवातल्या माणसांना हानी पोचवण्याचं कोणतंही कार्य संतांनी केलेलं नाही. लक्षात ठेवा. म्हणजे ह्या ज्या भाषा आहेत अद्वैत निरूपणाच्या, त्या आपल्याला काय करता आल्या पाहिजेत? आत्मसात करता आल्या पाहिजेत, शिकता आल्या पाहिजेत. म्हणून हे सर्व जे मार्ग आहेत ते आपण करणारातले नाही, तर देवच आपल्याकडून काय करून घेतोय. लक्षात घ्या. तो आपले पूर्वपुण्य असेल हो कुठंतरी, म्हणून देवच आपल्याकडून करवून घेतोय, आपल्याला सांगतोय कर बाबा, कर बाबा. किती सांगतात व समर्थ आपल्याला. म्हणजे त्या देवाला काळजी कुणाची? आपली. लक्षात घ्या, आपल्या अंतरात्म्याची काळजी आहे त्या देवाला. म्हणून अखंड तो देव सांगतोय आपल्याला, कर बाबा, कर बाबा, कर बाबा, कर बाबा. नाहीतर काय हो, त्याला काय मग? म्हणजे आपलं कल्याण करण्यासाठी तो देव आपल्या पाठी लागतोय. तो देव, तो अंतरात्मा. कशासाठी? तर ज्ञान मार्ग म्हणजे हे सर्व जे मार्ग आहेत तो शिकवणारा कोण आहे? तो अंतरीचा अंतरात्मा म्हणजे देवचे. म्हणजे 24 सांगितले ना समर्थांनी, कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, देवची चालवी. चंचळे विन निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिरावेना, ऐसे हे विचार नाना बरे पहा. चंचळे विन निश्चळ कळेना, चंचळाशिवाय निश्चळ करू शकत नाही. म्हणजे निश्चळ परब्रह्म कळायचं असेल तर चंचळाशिवाय ते कळू शकत नाही. आणि चंचळ तर स्थिर होत नाही, हे सार विचाराने काय होतं आपल्याला कळतं. असे अनेक विचार आहेत, ते नीट काय करा समर्थ म्हणतात, सावधपणे पहा. म्हणजे चंचळ हे चंचळच आहे, ते स्थिर आहे का हो? स्थिर काय आहे हो? ते परब्रह्म आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, चंचळ विन, त्या चंचळाशिवाय आपल्याला निश्चळ कळत नाही, आणि चंचळ काय स्थिर होत नाही. लक्षात घ्या. असे हे विचार म्हणजे अशा अनेक विचार आहेत जे काय होत नाहीत, जुळत नाहीत. आपल्याला शंका कुशंका येतात सारख्या बघा, सतत येतात. मग आपल्याला काय होतं ते लक्षात येत नाही. चंचळ विन निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिरावेना, ऐसे हे विचार नाना बरे पहा. चंचळ निश्चळाची संधी, ते भांबावते बुद्धी, कर्म मार्गाची जे विधी, ते मग ऐलीकडे. चंचळ निश्चळाची संधी, ते भांबावते बुद्धी, कर्म मार्गाची जे विधी, ते मग ऐलीकडे. आता काय सांगायचं समर्थांना, चंचळ व निश्चळ ह्यांच्या संधीत म्हणजे काय हो? चंचळ जिथं संपतं तिथं निश्चळ काय होतं व सुरू होतं. अशा संधीच्या ठिकाणी बुद्धी काय करते? भांबावते. कर्ममार्गाचे विधी हे सर्व अलीकडे म्हणजे चंचळातले आणि मायेतले आहेत. आता चंचळ कोण आहे हो? जो अंतरात्मा, त्यातून निश्चळ परब्रह्माकडे धारणा नेताना पुढे अवलंब आधार नसल्यामुळे, स्वतःच नाहीस व्हायचं असल्यामुळे, निव्वळ विचाराची स्थिती असतानाही बुद्धी काय होते हो? भांबावते. मग कर्ममार्ग तर संशयाने भरलेला, विचाराच्या अलीकडचा, त्यात बुद्धी भांबावेल. ह्यात नवल काय? म्हणजे काय सांगितले समर्थांनी, की हे जे आपण म्हणतो जिथं चंचळ संपतं तिथंच काय होणार आहे? निश्चळ सुरू होणार आहे. आणि मग त्या ठिकाणी काय होते? बुद्धी भांबवणारच ना. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, चंचळातले मायेतले आहेत सगळे. हे कर्ममार्गाचे जे विधी आहेत ते कशातले आहेत?
चंचळातले म्हणजे कसे मायाळ म्हणजे मायेतले आहेत. मग कर्ममार्ग तर कसा आहे हो, संशयाने भरलेला, विचाराच्या अलीकडचा आहे. त्यात बुद्धी त्यात काय होईल, भांबावेल. यात काय नाही हो, यात नवल काय आहे, काहीच नाही ना. यात काय नाहीये, नवल काहीच नाही. चंचळ देव हा या सकळांचे मूळ, देवास मूळ ना ढाळ, परब्रह्म ते निश्चळ निर्विकाळी. काय सांगितलं, देव या सकळांचे मूळ. या सर्व जे आपण बोलतोय चालतोय या सर्वांचं मूळ कोण आहे हो, या सर्व कर्माधिकांचे मूळ कोण आहे, देव आहे. त्या देवाला डाळ म्हणजे शेंडाना बुडका, आणि त्यातून परब्रह्म हे वेगळे असून निश्चळ व काय आहे, निर्विकारी आहे. म्हणजे त्या देवापेक्षाही ते परब्रह्म कसं आहे हो, निश्चळ आणि निर्विकारी आहे. म्हणजे काय, ह्या देवाहून चंचल अंतरात्म्याहून निश्चळ परब्रह्म कसा आहे हो, वेगळं आहे. आपण म्हणू नाही तर काय, अंतरात्मा आणि ते परब्रह्म काय आहे, एकच आहे. तर समर्थ इथं काय सांगतायत की चंचळ अंतरात्म्याहून निश्चळ ब्रह्म काय आहे हो, वेगळं आहे. त्यात काय आहे, फरक आहे. ते एकसारखं मुळीच नाही, हे समर्थांना सांगायचंय. पुढं दिलंय बघा ओवी, निर्विकारी आणि विकारी एक म्हणेल तो भिकारी, विचाराची होते वारी देखत देखता. निर्विकारी आणि विकारी. आता समर्थ काय म्हणतात, एखादा म्हणतो बघा निर्विकार कशाचा आणि विकार काय, सगळं एकच. परंतु समर्थ काय म्हणतात, हे निर्विकारी ब्रह्म व हा विकारी अंतरात्मा देव ही दोन्ही एकत्र आहेत असे जो म्हणेल तो काय हो, बुद्धिमंद समजावा. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय की ह्याला काय म्हणावं, मंदबुद्धीचा म्हणावा. कारण त्याला विकार आणि निर्विकार ह्यातला फरकच कळत जर नसेल तर त्याला काय म्हणावं, त्याला बुद्धीच नाही असं समजावं. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, निर्विकारी आणि विकारी एक म्हणेल तो भिकारी, विचाराची होते वारी देखत देखता. म्हणजे इथं विचाराची काय होते हो, विकार व निर्विकारी ह्या दोघांचा विचार म्हणजे या दोन्हींचा विचार करू लागल्यास विचार पाहता पाहता नष्ट होतो. विचाराची काय उडते हो, तारांबळ उडते. आणि दोन्हींचा विचार पाहता विचाराचीच काय होते, वारी निवारण होते. म्हणजे काय हो, विचार काय होतो हो, मावळतो. बघा म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की बाबा विकार आणि निर्विकार एकच असू शकत नाही. विकार म्हणजे काय हो, जो विषय अवगुणांनी काय आहे, व्याप्त आहे. आणि निर्विकारी कोण आहे हो, ते परब्रह्म आहे. निर्विकारी अखंड निर्विकार, त्याला कोणताही विकार स्पर्श सुद्धा करू शकत नाही, तो निर्विकारी. म्हणजे हे दोन्ही अंतरात्मा काय करतो, देहाबरोबर भोगतच असतो ना. विकार काय करत असतो, भोगतच असतो ना. परंतु ते परब्रह्म जे निश्चळ म्हणजे अंतरात्म्याच्याही पलीकडे ते परब्रह्म आहे, त्याच्याशी आपल्याला काय व्हायचंय, एकरूप व्हायचंय. मग ते दोन्ही एक आपण आहे असं म्हणणं हे काय आहे हो, मंदबुद्धीसारखं आहे. सकळ परमार्थास मूळ, पंचीकरण महावाक्य केवळ, तेची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा. सकळ परमार्थास मूळ म्हणजे काय सांगितलंय हो, पंचीकरण व महावाक्य ह्यांचे विवरण करणे हे सगळ्या परमार्थाचं काय आहे हो, मूळ आहे. आणि ह्यास्तव तेच पुन्हा पुन्हा स्पष्ट करीत जावे. म्हणजे पंचीकरण व महावाक्य ह्यांचं विवरण, परमार्थात विवरण फार महत्वाचं आहे. समर्थांना काय सांगायचंय, परमार्थात विवरण फार महत्वाचं आहे आणि ते सतत सतत करायचंय हो. विवरण काय करायचंय, आपल्याला सतत करता आलं पाहिजे. विवरण केल्याशिवाय परमार्थ कळत नाही. मग आपले विवरण म्हणजे काय हो, आपल्या फावल्या वेळात आपला जो परमार्थातला मित्र असतो, मैत्रीण असते, आपल्याला विचारता आलं पाहिजे की बाबा ह्या ओवीचा अर्थ काय रे. बघा आमचं लग्न ज्यावेळेस नव्हतं त्यावेळेस आम्ही त्या मुली असा विचार चालायचा हो. पण हा प्रपंच संसार ज्यावेळेस पडला त्यावेळेस त्या मुली पण गायब झाल्या, त्या मैत्रिणी कुठं गेल्या काय माहीत, भेटत पण नाहीत. पण ज्यावेळेस आम्ही काय करायचो, विवरण करायचो, अंतरात्मा काय व्हायचा हो, आनंदित व्हायचा.
ऐन म्हणजे आपल्याला जसं जमीन जशी असेल तसेच काय होणार आहे, उगवण होणार आहे. त्या पद्धतीनं अखंड काय व्हायचो, विवरण व्हायचो. म्हणजे विवरण झाल्यानंतर परमार्थ काय आहे, खरा परमार्थ काय, विवेकसार काय, हे काय होतं कळतं. यासाठी विवरण ऐकायचं. मोठ्या लोकांचं पण विवरण, मोठ्या लोकांमध्ये सुद्धा विवरण करता आलं पाहिजे. आणि ते आपण काय करायचंय, ऐकायचंय. आणि ऐकून काय करायचंय आपल्याला ते अवलंबायचंय स्वतःमध्ये. या कारणे काय सांगितले, सकळ काय देखत सकळ परमार्थास मूळ पंचीकरण महावाक्य केवळ तेची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा. पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया, अष्टदेह निरसालिया विकार कैचा. पहिला देह स्थूळ काया, पहिला देह कोणता, या स्थूळ देहापासून आठव्या मूळ मायेपर्यंतच्या आठही देहांचे निरसन झाल्यानंतर मग विकार कोठून राहील, म्हणजे काय पहिला देह स्थूळ, सूक्ष्म, कारण, महाकारण ह्या पिंडांचे 4 देह. आठवा देह म्हणजे काय, ब्रह्मांडाच्या 4 देहापैकी. ब्रह्मांडाचे 4 देह कोणते, विराट, हिरण्यगर्भ, महतत्व आणि मूळ माया. जो मूळ माया ह्या 8ही देहांचे निराकरण झाल्यावर, म्हणजे मूळ मायेत जर या 8ही देहांचं निराकरण झाल्यावर विकार कुठून राहणार आहे, तो निराकरण झालं ह्या देहामध्येच, तर विकार राहू शकत नाहीत, लक्षात घ्या. म्हणून पुढं काय दिली ओवी समर्थांनी, या कारणे विकारी साचा ऐसी बाजीगरी, एक समजे एक खरी मानित आहे. या कारणे विकारी साचा ऐसी बाजीगरी, एक समजे एक खरी मानित आहे. म्हणून खऱ्या ब्रह्मासारखी भासणारी विकारी अंतरात्म्याची गारुडी विद्या एकाला उमजते व एक तिला खरी मानतो. पण विकारी चंचळ हा भास बाजीगिरी सत्यासारखाच काय वाटत असल्यामुळे त्याचं काय मिथ्यात्व एक समजतो व तेच खरे घेऊन चालतो. म्हणजे काय, विकारी चंचळ काय करतो, हा भास बाजीगरी सत्यासारखाच म्हणजे त्याला काय वाटतं, सत्य असल्यासारखंच भासत असल्यामुळे त्याचे मिथ्यात्व एक समजतो व तेच खरे घेऊन चालतो. कोण, विकारी. त्याला वाटतं हे सगळं एकच आहे. बघा, परमार्थ, खरा परमार्थ कोणता हे आपल्याला कळतच नाही ना. पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया, अष्टदेह निरसलिया विकार कैचा. या कारणे विकारी साचा ऐसी बाजीगरी, एक समजे एक खरी मानित आहे. म्हणजे कोणी खरं मानतं, कोण खोटं मानतं, कोणाला समजत नाही, कोणाला उमजत नाही. परमार्थ एवढा समजणं सोयीत. काय सांगितलंय समर्थांनी, की खऱ्या ब्रह्मासारखी भासणारी विकारी अंतरात्म्याची गारुडी विद्या एकाला उमजते व एक तिला खरी मानतो. पण विकारी चंचळ हा भास बाजीगरी म्हणजे सत्यासारखंच वाटत असल्यामुळे त्याचे मिथ्यत्व एक समजतो व एक तेच खरे घेऊन काय करतो, चालतो. म्हणजे साचा ऐसी बाजीगरी, एक समजे एक खरी मानित आहे. कोणाला एकाला समजतं, एक जण कोणी खरं मानतं. म्हणजे परमार्थात पण आहे ना असंच. म्हणजे आपल्याला काहीच कळत नाही, सांगायला आलं म्हणजे ज्याचा आहे तो सांगायला आला तरच आपल्याला समजतं, अन्यथा आपल्याला काय होत नाही, समजत नाही. उत्पत्ती स्थिती संवार या वेगळा निर्विकार, कळायासाठी सारासार विचार केला. उत्पत्ती स्थिती संवार, उत्पत्ती स्थिती संवार, उत्पत्ती स्थिती संवार आपल्याला माहिती आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. उत्पत्ती ब्रह्मांनी केली, स्थिती कोण करतं, म्हणजे पालन पोषण श्री विष्णू करतात, आणि या सृष्टीचा संहार कोण करतं, महेश करतात. म्हणजे उत्पत्ती स्थिती संहार या तिन्हींपेक्षाही वेगळा, या वेगळा निर्विकार. म्हणजे या तिघांपेक्षाही वेगळं काय आहे ते परब्रह्म आहे ना. म्हणजे निर्विकार ब्रह्म या उत्पत्ती स्थिती संहार ह्याहून निर्विकार ब्रह्म वेगळं आहे
हे कळण्यासाठी सारासार विचार करायचा आहे. कळावयासाठी सारासार विचार केला म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की या तिघांनाही चालवणारा कोण आहे, चौथा आहे, तो निर्विकार आहे. लक्षात घ्या. मग ते आपल्याला शोधायचंय की बाबा ह्या तिघांहून वेगळा जो निर्विकारी आहे त्याला आपल्याला जाऊन शोधायचंय. त्यासाठी कळण्यासाठी सारासार विचार म्हणजे समर्थ काय म्हणतात, अरे हे सगळं कळण्यासाठी आपल्याला सारासाराचा विचार करता आला पाहिजे, अन्यथा काय उपयोग आहे हो. हे कळण्यासाठी सारासार आहे ना. समर्थांनी आपल्याला हे कळण्यासाठीच हे सार आणि असार दिलेला आहे आणि ते आपल्याला कळलं पाहिजे, अन्यथा उपयोग काय आहे हो. काहीच नाही ना उपयोग. या तिघांचंही कार्य काय आहे, कोण आहेत, या तिघांनाही निर्माण ज्यानं केलं, तिघांच्याही पेक्षा वेगळा जो आहे तो कोण आहे, तो निर्विकारी आहे. म्हणून आपल्याला हे काय करता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे, विचार करता आला पाहिजे, उत्तमाचा विचार करता आला पाहिजे. सार असार दोन्ही एक, ते कैचा उरला विवेक, परीक्षा नेनती रंक पापी करंटे. सार असार दोन्ही एक. काही जण म्हणतात की कशाचं काय आलंय, सगळं एकच आहे. म्हणजे हे सार असार हे दोन्ही एकच आहे असं काही जण मानतात. पण हे सार असार हे दोन्ही एकच आहे असं मानलं तर विवेक कुठून राहिला, नाही ना राहत विवेक. ज्यांना परीक्षा कळत नाही ते भिकारी पापी करंटे होत. म्हणजे सार असार एकत्र असा गोंधळ केल्यावर विवेक कुठं राहिला. हा विचार बुद्धी दारिद्र्य असलेल्या प्राण्यांना काय होत नाही, कळत नाही. म्हणजे समर्थ काय म्हणतात की सार असार दोन्ही एक कळलं पाहिजे हो. कळलं तर तिथं विवेक आला ना. विवेक असेल, सारासार विवेक असेल तरच आपल्याला हे कळणार आहे ना, अन्यथा नाही काय कळत. सार काय असार काय दोन्ही एक असं म्हणू शकत नाही. मग ते काय झाले हो, जे म्हणतात ते परीक्षा काय, त्यांना परीक्षाच माहीत नाही. पाप करतात म्हणजे पाप पुण्य ह्याची काय कळतच नाही, म्हणजे पापी करंटे. म्हणजे हे काय कळतच नाही ना. मग सगळं एकच मानतात, पण एक मानून चालत नाही. सार वेगळा आहे आणि असार वेगळं आहे. जो एकची विस्तारला तो अंतरात्मा बोलिला, नाना विकारी विकारला निर्विकारी नव्हे. जो एकची विस्तारला, जो एकच आहे म्हणजे जो एकटाच सर्व दृश्य रूपाने विस्तारलेला आहे त्याला अंतरात्मा म्हणतात. अनेक विकारांनी तो विकार पाहिलेला आहे, तो निर्विकार ब्रह्म नव्हे. म्हणजे जो एक असून बहु झाला, सृष्टी रूपे विस्तारला, तो विकारी अंतरात्मा काही निश्चळ परब्रह्म नव्हे. ऐसे प्रगटची आहे आपुल्या प्रत्यय पाहे, काय राहे काय न राहे हे कळेना. ऐसे प्रकटची आहे हे सगळं उघडच आहे ना. आपल्या प्रत्यय पाहे, आपल्याला आपल्या हे असं उघडच आहे. आपल्या अनुभवाने पहा कोणते शाश्वत आहे कोणते अशाश्वत आहे हे समजत नाही. ते काय केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. विचार म्हणजे जी विचार करतात लोक, परमार्थामध्ये पण विचार करता आला पाहिजे. विचारी आपल्या म्हणजे विचारी लोक आपल्या प्रत्ययाने घेतात, आपल्या अनुभवावरून घेतात. अज्ञानी शाश्वत काय अशाश्वत काय हे त्यांना कळतं का हो. अज्ञानी व्यक्तीला हे काही कळत नाही. जे अखंड होत जाते, जे सर्वदा संवारते, रोकडे प्रचितीस येते जनामध्ये. जे अखंड होत जाते, जे नित्य उत्पन्न होते व जाते, त्याचा काय होतो, नित्य नाश आहे ना. येतही राहतं आणि उत्पन्नही होतं आणि नाशही पावतं. ह्याचा जगामध्ये प्रत्यक्ष अनुभवच आहे ना आपल्याला. काय हो, जे जे दृष्टीचं दिसतंय ते प्रत्येक वस्तू काय होणार आहे, नासणार आहे. हा आपल्याला काय आहे, अनुभवच आहे. म्हणजे उत्पत्ती स्थिती व लय ही सर्व अशाश्वताच्या मागे लागलेली आहेत. हे सर्वांच्या अनुभवाचे आहे. म्हणजे काय, जे अखंड होत जाते, ते जे सर्वदा संवारते, रोकडे प्रचितीस येते जनामध्ये. आपल्याला माहिती आहे काय हो, जे जे आले म्हणजे जे जे दृष्टीला दिसतंय ते राहणार नाही. हे सगळं नश्वर आहे हे आपल्याला कळतंय, पण उमजत नाही. त्याच्यासाठीच आपला अट्टास आहे. त्याच्यासाठीच काय आहे हो,
सर्व मनुष्याची धडपड कशासाठी आहे? पुढं जाण्यासाठी, पुढं जाण्यासाठी. अहो पुढं म्हणजे काय? नुसतं संपत्ती भौतिक सुखानं पुढं गेलं म्हणजे पुढं जाणं आहे का हो? नाही. विवेकाच्या विचारानं आपल्याला पुढं पाऊल टाकता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ते शाश्वत कोण आहे, शाश्वताला भेटायचंय जाऊन. शाश्वत काय आहे हो या विश्वामध्ये? जो फक्त तो परब्रह्म काय आहे, शाश्वत आहे. बाकी सगळं जे सभोवताली दिसतंय ते सगळं कसं आहे हो, नश्वर आहे, अशाश्वत आहे. त्यात कोणतीही शाश्वती नाही. तरी देखील काय करता येतंय? काहीच नाही ना. म्हणजे समर्थ काय म्हणतात की बाबा रे, काय केलं पाहिजे तुला? शाश्वत अशाश्वत याची ओळख करता आली पाहिजे. अनुभव आहे आपल्याकडं. असा कोण माणूस आहे का की मृत्यू झालेला पाहिलाच नाही त्यानं, विनाश होताना पाहिलेलाच नाही? असा माणूसच शोधून सापडणार नाही. प्रत्येकाला माहिती आहे की बाबा मृत्यू होतो, माणसं मरतात, माणसं जन्मतात, म्हणजे मुलं जन्मतात, म्हातारी माणसं मरून जातात. म्हणजे हा स्थिती, उत्पत्ती स्थिती संहार हा काय चाललेला आहे, क्रम चाललेला आहे. हा सर्वात मोठा अनुभव आहे आपल्या सर्वांना. तरी देखील आपण काय करतो? अखंड काय करतो? अज्ञानात जगत असल्यासारखं, अज्ञानी माणसासारखं आपण काय करतो? अशाश्वताला शाश्वत आहे असं धरतो. आणि आपल्याला काय वाटतं? हे सगळं काय आहे? शाश्वत आहे, हे सगळं माझंच आहे, माझंच आहे, माझंच आहे. अरे पण नाहीये, हे काय नाहीये, तुझं नाहीये. कारण का हो? आपल्यानंतर कोणतरी ते घेणार असतं, आपल्यानंतर त्याचा कोणतरी उपभोग घेणार असतं, म्हणजे तयारच असतं ना. म्हणजे समर्थ काय म्हणतात? आपण अशाश्वताला खरं मानतो आणि त्याच्या पाठीमागं पळत राहतो आणि शाश्वताची ओळख घेत नाही जन्मभर आणि मग अधोगतीला जातो. मग ती भूमिका आपल्याकडं येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? अनुभव घेतला पाहिजे हो. समोर ज्या घटना घडता आहेत, अखंड आपल्याला जन्मापासून आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहे की काय हो, माणसं जन्म घेतात, मरतात. मग हे एवढा अनुभव असताना देखील अशाश्वताला खरं मानणं हे काय आहे हो? बावळटपणाचं म्हणायचं, कसं मंदबुद्धीचं लक्षण म्हणायचं. म्हणून समर्थ काय म्हणतात की जे अखंड होत जाते, जे सर्वदा संवारते, रोकडे प्रचितीस येते जनामध्ये. प्रत्येक हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये हे प्रत्ययास येतंय की काय हो, कोणतरी वारलं, कोणतरी मेलं, कोणाचा जन्म झाला, हे आपण पाहत आलोय. म्हणजे आपल्याला हा सर्वात मोठा अनुभव आहे की अशाश्वत हे काय होत नाही, जास्त टिकत नाही. तरी देखील आपण काय करतो? अशाश्वताला धरत बसतो आणि शाश्वताला काय करतो? शाश्वताला भजतच नाही किंवा त्याची ओळखच घेत नाही जन्मपर्यंत. म्हणजे मृत्यूपर्यंत आपण काय घेत नाही? त्याची ओळखच घेत नाही. म्हणजे समर्थ म्हणतात सार असाराचा विचार करता आला पाहिजे, शाश्वत अशाश्वत ओळखता आलं पाहिजे आणि ते आपल्याला काय घेता आली पाहिजे? ओळख घेता आली पाहिजे शाश्वताची. आपल्याला हा जनामध्ये सगळ्यात मोठा अनुभव आहे की काय हो, जे जे दृष्टीस दिसतंय ते नासणार आहे कल्पांतकाळी. म्हणून नासणार आहे म्हणून काय सगळं काय करायचंय? समर्थ म्हणतात शाश्वताची ओळख घ्यायची आहे. एक रडे एक चरपडी, एकाची धरी नरडी, एकमेका झोंबती बराडी, दुःखळले जैसे. एक रडे एक चरफडी. काय सांगितले समर्थाने? कोणी रडतो, कोणी चरफडतो, कुणी कोणाचं नरड धरतो, कुणी दुष्काळात धादवल्याप्रमाणे आषाढ भूतासारखे एकमेकांना झोंबत असतात. म्हणजे एक सुखी एक दुःखी, एक दुसऱ्याला आषाढभूत दुष्काळातून ओढून काढल्यासारखा. जसे मांजर उंदराला झडप टाकून खाते, काय करतो बघा ना, कसं करते तो. बाहेर आपण बघतोय काय हो, मांजर जसे उंदराला झडप टाकते तसं एकमेकाचं लुबडून खातात माणसं, एकमेकांना झोंबत असतात. म्हणजे एक सुखी असतो इष्ट, म्हणजे काय करतात तो, जे ज्याचं आहे त्याला सुद्धा काय करतात? देत नाहीत, त्याचं लुबाडून खातात. एकाचं अनेक जण काय करतात? लुबाडून खात असतात. मग उंदर म्हणजे जसं मांजर झडप घालून उंदराला पकडते त्या पद्धतीने हे काय करतात हो, त्याला हे अखंड काय करत असतात? नरडे धरत असतात. नाही न्याय नाही नीती, ऐसे लोक वर्तती,
आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन. नाही न्याय नाही नीती. काय सांगितलं हो? न्याय नाही नीती नाही ऐसे लोक वर्तती. असं वर्तन करतात की त्यांच्याकडे न्याय नसतो, नीती नसते. अवघेच सार म्हणती विवेकहीन. काय लोकांना तेच चांगलं वाटतं हो, अन्याय करतात. बरेच जण काय करतात हो, न्याय नाही नीती नाही अशा प्रकारे लोक वागतात. आणि असले विचारशून्य लोक सगळे सार म्हणजे शाश्वत असे म्हणतात. म्हणजे अशीच लोक जे न्याय नीतीनं वागत नाहीत अशीच लोक अशाश्वताला शाश्वत मानतात. म्हणजे न्याय नीती सोडणारी माणसेही असेच वागतात. असा प्रकार असताना सर्व सार म्हणजे ब्रह्म आहे असे अविचारी म्हणजे सर्व ब्रह्मवादी वगैरे म्हणत असतात. म्हणजे लक्षात घ्या, जी लोक न्यायनीतीनं वागत नाहीत तीच लोक काय म्हणतात की शाश्वत काय आहे, अशाश्वतच हे सगळं शाश्वत आहे असं त्यांना वाटत असतं. कारण का हो, त्यांनी जसं मांजर उंदराला पकडतं तसं दुसऱ्याचं धन दौलत लुबाडलेली असते, अखंड अन्याय केलेला असतो, नीतीनं वागत नाहीत. अशीच लोक काय करतात, अशाश्वताला शाश्वत मानत असतात. ह्यांच्यावर विश्वास ठेवून चालेल का हो? कारण ह्यांनीच काय केलेलं असतं, सगळ्याला लुबाडलेलं असतं. आणि ह्यांना खरंच नाही मानू शकत ना, कारण दुसऱ्याला रडवून दुसऱ्याला तरफडून यांनी काय केलेलं असतं, दुसऱ्याची नरडी धरून त्यांना झोंबडून काय केलेलं असतं हो, अन्यायानं वागून नीती न्याय सोडून काय केलेलं असतं, सगळं जमा केलेलं असतं. अशा लोकांना शाश्वतन खरं म्हणायचं का? नाही ना. आणि अशी लोक जी असतात त्यांना कळत नाही की आपण काय करतोय, हे समर्थांना सांगायचंय. जे नाही न्याय नाही नीती ऐसे लोक वर्तती आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन. आता त्यांच्याकडे न्याय नाही नीती नाही, दुसऱ्याचं सगळं लुबाडून घेतलेलं असतं. आणि तीच लोक काय म्हणतात व पुढं सगळं हे सगळं काय आहे, शाश्वत आहे. म्हणजे ते कसे झाले हो, विवेकहीन म्हणावं का नाही त्यांना काय म्हणावं, विवेकहीन. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे आणि अवघेच सार म्हणावे बाष्कळपणे. धोंडे सांडून सोने घ्यावे, समर्थ काय म्हणतात, ही म्हणजे कसं झालं, धोंडे टाकून सोने जपून ठेवतात. म्हणजे एखाद्या पेटीमध्ये दगड टाकून ठेवली आणि सोनं म्हणून जपल्यासारखं आहे. किंवा माती फेकून अन्न दिलंय परंतु त्यात माती कालवून खातात. आणि बाष्कळपणाने सगळेच सार म्हणजे चांगले सत्य म्हणतात. हा किती काय आहे, समर्थ म्हणतात मूर्खपणा आहे. दगड टाकून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे असा वागण्यात भेद दाखवित असूनही सर्वत्र ब्रह्म म्हणावे, हा बाष्कळपणा नाही तर काय म्हणायचा. म्हणजे हे काय झालं हो, सगळं बाष्कळपणाच म्हणावा ना. म्हणून हा विचार करावा, सत्य मार्ग तोची धरावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. म्हणून समर्थ म्हणतात की काय हो, म्हणून हा विचार करावा. म्हणून सार असाराचा नीती न्यायाचा विचार करता आला पाहिजे. आपण कुणावर अन्याय करायचा नाही. उलट समर्थ काय म्हणतात, आपल्याला काय शिकवलंय हो, सत्य मार्ग म्हणून विचार करून खरा मार्ग असेल तोच धरायचा आहे. विवेक हाच लाभ समजून त्याची काय करायची हो, प्राप्ती करून घ्यायची आपल्याला. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, सत्य मार्ग तोची धरावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. विवेकानं वागून सत्य मार्ग धरायचा आहे. नाही कुणावरती अन्याय करायचा नाही हो, न्याय नीतीने वागायचे तर तो परब्रह्म आपल्याला भेटणार आहे, अन्यथा नाही. म्हणजे बघा, आपल्याला दृश्य स्वरूपात सुद्धा आपल्याला एक पाहायला मिळतं बघा, ज्या लोकांनी काय केलंय, अखंडपणे दुसऱ्याचं काय केलेलं असतं, लुबाडलेलं असतं, ती लोक सतत काय करत असतात, देव 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 करत असतात. परंतु या गोष्टीचा त्यांना काहीच लाभ होत नाही. कारण का हो, तुम्ही काय केलेलं असतं, अन्याय रूपे. म्हणजे रावणानं किती मोठी पूजा केली, सीतेला पकडून ठेवलेलं म्हणजे कुकर्म केलेलं होतं ना. कितीही मोठं काय केलं, काही जरी केलं तर त्याला ही काय आहे, शून्य आहे हो, बाकी शून्य राहते. म्हणून समर्थ काय म्हणतात, जे कर्म करायचंय ते सत्य मार्गाने जाऊन ज्ञान मार्गाने म्हणजे न्याय नीतीने वागावं. म्हणून सत्य मार्ग तोची धरावा,
लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. आपलं हित कशामध्ये आहे हे काय करायचंय विवेकानं जाणून तसं काय करता आलं पाहिजे, आपल्याला कर्म करता आलं पाहिजे. पगार एकची सरी ते परीक्षेस कैची उरी, या कारणे चतुरी परीक्षा करावी. सारगार एकची सरी म्हणजे काय सांगितलं हो? सारगार एकची सरी काय कळलं पाहिजे ना आपल्याला. सारगार खरा मार्ग असेल तोच धरावा. विवेक हाच लाभ समजून त्याची प्राप्ती करून घ्यावी. म्हणजे संपत्ती व गारगोटी दोन्ही एकच मानल्यास तिथं परीक्षा आहे ती काय राहिली. म्हणजे संपत्ती आणि गारगोटी वेगळं आहे ना. समर्थ काय म्हणतात, म्हणून शहाण्याने परीक्षा करीत जावी. शहाण्या माणसाला परीक्षा करता आली पाहिजे. सारगार एकची सरी म्हणजे गोटा म्हणजे जो आपण बघा काय जे गारगोटी असते बघा त्याला काय म्हणतात सारगार. म्हणजे सारगार एकची सरी ते परीक्षेस कैचा उरी, या कारणे चतुरी परीक्षा करावी. सोनं आणि गारगोटी एकच मानून चालेल का हो? मग तिथं परीक्षा आली का? परीक्षा करण्याचं काही विषयच येत नाही ना एकच मानल्यानंतर. म्हणून चतुर माणसानं ते दोन्ही एकत्र न मानता त्याची परीक्षा आपल्याला काय करता आली पाहिजे. म्हणजे सांगल त्याच्यावरती विश्वास नाही ठेवायचा. रत्ने व गारगोटी एकच म्हटल्यावर रत्नपारक कसे होईल. म्हणून चतुराने परीक्षा करून आसार टाकून सार घ्यावे. म्हणजे गारगोटी टाकायची आणि संपत्ती घ्यायची. हे कोणाला कळलं पाहिजे. म्हणजे परमार्थात देखील सुवर्ण म्हणजे काय हो, विवेकाचा विचार घेता आला पाहिजे अंतरी. अन्यथा काय हो, मूर्खपणच ना. ते नाही घेता आला तर मूर्खपण. जेथे परीक्षेचा अभाव तेथे दे घाव घे घाव, सगट सारिका स्वभाव लौंदपणाचा. काय हो, जेथे परीक्षेचा अभाव, जिथं परीक्षेचा अभाव आहे म्हणजे जिथं परीक्षाच नाही ते दे घाव घे घाव म्हणजे असेच चालायचे. म्हणजे एखाद्यानं शिवी दिली गेलं की प्रत्युत्तर त्याला. म्हणजे दिलं घेतलं. दे घाव म्हणजे एखाद्यानं मारलं तर त्याला पण आपण मारायचं. असंच चालणार ना. तिथं परीक्षाच नाही. जिथं परीक्षा नाही ते दे घाव घे घाव असेच चालायचे. सगळे सारखेच मानणे हा शुद्ध काय आहे, मूर्खपणा होय. सगळं सारखं मानून म्हणजे दूध घेतलं पाणी घेतलं वेगवेगळं आहे ना ते दोन्ही पण. तर त्या दोघींना काय मानायचं, सारखंच मानायचं. मग हा सगळा काय आहे, समर्थ म्हणतात मूर्खपणा आहे. सार काय असार काय कळलं पाहिजे. तूप आणि पाण्याची बरोबरी होईल का? तूप आणि पाण्याची बरोबरी होऊ शकत नाही. आणि आपण म्हणायचं ते दोन्ही एकच आहे, काहीच बदल नाही. तूप म्हणून पाणी टाकून खायचं लक्षात घ्या, आणि पाणी म्हणून तूप प्यायचं चालेल का? म्हणजे दोन्हीमध्ये काय आहे, बदल आहे. हा बदल आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. तसंच परमार्थामध्ये पण आहे ना. शाश्वत काय अशाश्वत काय याची ओळख घेता आली पाहिजे. अन्यथा जे करतोय ते सगळं काय मूर्खपणासारखंच आहे ना. म्हणून समर्थ नेहमी सांगतात आपल्याला, प्रचिती आली तर बसा. परमार्थात प्रचिती फार महत्त्वाची आहे. आणि प्रचिती केव्हा येते हो? ज्या वेळेस परमेश्वराला अभिप्रेत आचरण आपल्या देहाकडून होतं त्यावेळेसच प्रचिती येते. अन्यथा प्रचिती येत नाही. प्रचिती येण्यासाठी जागरूक पाहिजे ना आपण. सारा आसाराचा विवेक आला पाहिजे. की आली परीक्षा देऊन गेलो तरी लक्षात नाही की आपण परीक्षा दिली म्हणून. आलं का लक्षात? असे आपली अवस्था होऊ नये म्हणून समर्थ काय म्हणतात, सावधपणे श्रोती सावधपणे श्रवण करायचे. श्रवणाचं मनन करायचं, निजध्यास करायचा आहे. जेणेकरून हा परमार्थ काय आहे आपल्याला कळेल. शाश्वत काय अशाश्वत काय याची काय होईल आपल्याला ओळख होईल. अन्यथा काय हो, अन्यथा काय नाही, आला आला गेला. तिथं परीक्षा नाही काय नाही. मग जीवनामध्ये परीक्षा पाहिजे. परीक्षा कसली? सार असार विवेकाची परीक्षा पाहिजे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत सार शोधता आलं पाहिजे. असार हे जाणून त्यागता आलं पाहिजे. नाहीतर आपलं काय हो, सगळी बाकी शून्य होईल. पुण्याईची बातकी काय होईल, शून्य होईल. घेवये तेची घ्यावे, घेव नये ते सांडावे, उंच नीच ओळखावे या नाव ज्ञान.
घेवये तेची घ्यावे म्हणजे समर्थ काय म्हणतात, घेण्यासारखं असेल म्हणजे उचित तेवढंच घ्यायचं, आणि घेण्यासारखं नसेल अनुचित ते काय करायचं, टाकून द्यायचंय. म्हणजे कमी जास्त उंच नीच ओळखावे, ह्यालाच काय म्हणतात, ज्ञान. ज्ञान कशाला म्हणायचं, समर्थ म्हणतात की जे घ्यायचंय तेच घ्यायचंय ना, सारासार घ्यायचंय. समर्थ म्हणून तर सांगतात ना, सार ते घ्यावे असार ते जाणूनही त्यागावे. म्हणजे जे सार आहे ते आपल्याला घेता आलं पाहिजे. समर्थांनी ह्या ओवीतच सांगितलं ना की घेवये तेची घ्यावे, म्हणजे सार आहे तेवढं घ्यावं आणि असार हे जाणून त्यागायचंय. यालाच ज्ञान म्हणतात ना. ज्ञान 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 म्हणजे काय, विवेक म्हणजे काय, तर काय करायचंय हो, जे चांगलं आहे तेवढं घ्यायचं, वाईट काय करायचंय, त्यागायचंय, त्यागता आलं पाहिजे. हे माझ्यासाठी नाही आहे. एखाद्यानं 31ला म्हणजे आता काय झालं, 31 डिसेंबर झालं, 31 डिसेंबरला एखाद्यानं अवगुण करायला लावले तर करायचेत का, नाही करायचं. आपल्याला तिथून लांब होता आलं पाहिजे. म्हणजे हे काय आहे, असार टाकून जाणून त्यागायचंय. समर्थांनी वाक्य कसं वापरलंय, सार ते घ्यावे असार ते जाणून त्यागावे. आपल्याला ते त्यागता आलं पाहिजे. जे आपल्या हिताचं आहे तेच आपल्याला सेवन पण करायचंय, त्याचा काय करायचा, स्वीकार करायचा आहे. अन्यथा आपल्याला त्याचा त्याग करता आला पाहिजे, कुणी किती आग्रह करू द्या. म्हणजे सार ते घ्यायचंय आणि असार ते जाणून काय करायचंय, त्याचा त्याग करायचा आहे, तर त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान ज्ञान म्हणजे काय हो, की बाबा घेतलंय, परमार्थात आहे आणि कुकर्म करायची, चालेल का, नाही चालणार. समर्थ म्हणतात जे बाहेर आहे, जे पिंडात आहे ते आपल्याला म्हणजे जे शिकवलंय ते आपल्याला काय करता आलं पाहिजे, वास्तवात वापरता आलं पाहिजे. म्हणजे जे चुकीचं आहे ते चुकीचं आणि जे बरोबर आहे ते बरोबर, हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यालाच ज्ञान असं म्हणतात. अन्यथा आपल्याकडं आहे ते अज्ञान. संसार सांतेस आले, एक लाभे अबर झाले, एक ते करंटे ठकले मुदल गेले. संसार सांतेस आले, काय सांगितले, ह्या संसार रूप बाजारात म्हणजे सात आलेल्या लोकांपैकी कुणी परमार्थाचा लाभ मिळवून श्रीमंत होतात, तर कोणाचे भांडवल जाऊन ते काय होतात, फसतात. म्हणजे काय सांगितले समर्थांनी, संसाराच्या बाजारपेठेस येऊन काही विवेकी शाश्वत लाभ जोडून अमरपद पावतात. म्हणजे या संसार आपण आलोय ना, सगळेजण संसार रूपी बाजारपेठेत आलोय. आपण आलोय ना, तर काही विवेकी लोक काय करतात हो, शाश्वत लाभ घेऊन अमरपद प्राप्त करतात. आणि काही काय करतात, सारासारहीन मूढ अभागी लोक मुद्धल म्हणजे निजधन गमावून बसतात. म्हणजे काय करतात, जे आहे ते सुद्धा ज्ञान घालवून बसतात या संसार रूपात. जे आलेत परमार्थाचं ज्ञान घेऊन ते सुद्धा ज्ञान काय करतात, इथं गमावून बसतात. म्हणजे जे धन आहे दिलंय ते सुद्धा परमार्थाचं काय करतात, ह्या संसार रूपी काय सांगितले समर्थांनी, संसार रूपी बाजारपेठेत काय करतात, गमावून बसतात. काही लोक त्याचा फायदा करून मोक्षाला जातात. हे आपल्याला कळलं पाहिजे. जाणत्याने ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे व मक जैसे. जाणत्याने ऐसे न करावे म्हणून समर्थ काय म्हणतात, ज्याला समर्थांनी श्रवण दिलंय, जाणता कोणाला म्हटले, शहाणा कोणाला म्हटले. जाणता म्हणजे कोण हो, ज्याला विवेक आहे, ज्याच्याकडं बाबा त्याला कळतंय, ज्याला शिकवलंय तो जाणता. म्हणून जाणत्यानं काय करू नये, जाणत्यानं सार असेल तेवढंच काय घ्यायचं, शोधून घ्यावे, व असार असेल ते ओळखून वमनाप्रमाणे त्याचा काय करावा, त्याग करावा. म्हणजे वमनासारखे असार ते जाणून टाकावे व सार ते शोधून पारखून घ्यावे. त्याला ज्ञानी म्हणायचं ना, त्याला शहाणा म्हणायचं. जाणत्यानं समर्थाने ओवीच काय दिली बघा, आपल्यासाठी ओवी आहे, लक्षात घ्या. जाणत्याने ऐसे न करावे म्हणजे आपल्याला श्रवण दिले समर्थांनी, आता आपण जाणते झालेलो आहोत. म्हणून जाणत्यानं आता काय करायचं, सार तेवढंच घ्यायचं आणि असार ते
उलटीसारखं काय करायचं आहे, त्याचा त्याग करायचा आहे आसाराचा. ते वमक करी प्राशन, तरी ते श्वानाचे लक्षण. ते सुचिस्मंत ब्राह्मण काय करी. बघा काय ओवी दिली समर्थांनी. ते वमक करी प्राशन. कोण करतं? एखाद्या ठिकाणी उलटी पडली, उलटी झाली, ते कोण करतं? उलटी परत प्राशन करणं हे कोणाचं लक्षण आहे? कुत्र्याचं लक्षण आहे. आता समर्थांनी एखादं आपल्याला असार आहे हे दाखवले, तरी पुन्हा ते असार आपण ग्रहण करतो, प्राशन करतो. मग हे कोणाचं लक्षण आहे? समर्थ म्हणतात कुत्र्याचं लक्षण आहे. लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी शुचिर्भूत ब्राह्मण काय करणार? म्हणजे ओकलेले खाणे हे श्वानाचं लक्षण आहे. पवित्र ब्राह्मण त्या वमनाकडे डुंकूनही पाहत नाही, असे असारच सार समजून घेणे हे पतिताचे लक्षण आहे. विवेकी असार सेवन कधीही करत नाहीत. लक्षात ठेवा. बघा इथं ब्राह्मण म्हणजे जातीचा ब्राह्मण दिलेला नाही. हे जाणता ज्याच्याकडं ज्ञान आलं तो खरा काय आहे व सदसद विवेकी ब्राह्मण त्याला म्हटले समर्थाने. जो सुचिस्मंत ब्राह्मण म्हणजे कोण? विवेकी व्यक्तीला तो शब्द वापरलेला आहे समर्थांनी. म्हणून समर्थ म्हणतात की विवेकी पुन्हा ते प्राशन करत नाही. जेही जैसे संचित केले, तयास तैसेची घडले. जे अभ्यासी पडोन जडले, ते तो सुटेना. जेही जैसे संचित केले, काय सांगितले हो? ज्याने पूर्व जसं वर्तन केलं असेल, म्हणजे ज्यानं जसं कर्म केलेलं असेल, त्याला तसंच फळ काय होतं? प्राप्त होतं. म्हणजे पूर्वजन्माच्या अभ्यासाने ज्याची सवय जडली, ते काही केल्या काय होत नाही? सुटत नाही. म्हणून संचिताप्रमाणे होत असते. जे अभ्यासाने पचनी पडेल ते सुटता सुटत नाही. म्हणजे अभ्यासानं आपल्याला सोडता येते. मग त्यासाठी अभ्यास कोणता? श्रवण, उपासना. हे काय आहे आपल्याला दिलेला समर्थांनी? अभ्यास आहे. त्या अभ्यासाला आपल्याला जडून राहता आलं पाहिजे, धरून राहता आलं पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे. एक दिव्याने भक्षिती, एक विष्ठा सावडीती. आपल्या वडिलांचा घेती स्वाभिमान. एक दिव्याने भक्षिती. एक काय करतात? कुणी सुग्रास अन्न खातात, तर कुणी नरक सावडतात. व दोघेही आपल्या वडिलांचा, म्हणजे आपले वडील थोर म्हणून मोठा अभिमान धरतात. बघा, एक दिव्याने भक्षिती, एक विष्ठा साविडती. आपल्या वडिलांचा घेती स्वाभिमान. म्हणजे नरकात जरी गेले तरी त्याचा स्वाभिमान धरतात. असे काही लोक आहेत. म्हणजे नरक यातना, आपल्या कर्मानुसार नरक यातना भोगत असतात, तरी देखील त्यांना काय वाटत नाही. त्याचाच त्यांना काय वाटत असतो? अभिमान, स्वाभिमान वाटत असतो. परंतु ते समर्थ म्हणतात चुकीचं आहे. स्वाभिमान कशाचा वाटला पाहिजे व सार गोष्टींचा वाटला पाहिजे. बघा काही ठिकाणी बघा एखादं कुकर्म केलं, गुंड असतो बघा, गुंड, तर त्याचा स्वाभिमान त्याच्या मुलाला वाटत असतो. वडील जर गुंड असेल तर त्याचा स्वाभिमान मुलाला वाटत असतो. पण ते चुकीचं आहे. ते असार आहे. असाराचा स्वाभिमान वाटून नरकच प्राप्त होणार आहे ना. समर्थ म्हणतात असार आहे ते त्याचा स्वाभिमान वाटून देता. स्वाभिमान कोणाचा वाटावा? जो सत्कर्मी आहे त्याचा आपल्याला स्वाभिमान वाटला पाहिजे. असो विवेक वीन, बोलणे तितुका सीन. कोणी एके श्रवण मनन केलीची करावे. असो विवेके वीन. म्हणजे समर्थ काय म्हणतात? असो झालेलं हे आता जे आपण श्रवण केलं ते असो, म्हणजे विवेका वाचून जे बोलणे ते सगळं काय आहे हो? व्यर्थ आहे. समर्थ काय म्हणतात? विवेका वाचून जे बोलणं आहे ते व्यर्थ कष्ट आहे हो. कोणी एक श्रवण मनन केलीची करावे. समर्थ काय म्हणतात की बाबा विवेका वाचून जे काय आपण बोलतो ते सगळं व्यर्थ कष्ट आहे हो. कुणीही झालं तरी एकदा केलेले श्रवण मनन पुन्हा पुन्हा करावे. म्हणजे विवेक जागृतीसाठी नित्य श्रवण मनन करीत असावे. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे की असं नाही समजायचं की काय हो आता श्रवण केले, मला खूप ज्ञान आले, आता मी पुन्हा श्रवण करणार नाही. समर्थ म्हणले चालणार नाही. श्रवण मनन म्हणजे काय? उपासना करता आली पाहिजे. उपासनेतून आपल्याला काय करता आलं पाहिजे? पुन्हा पुन्हा वाचता आलं पाहिजे. उपासना म्हणजे काय हो?
समजून घ्यायचा आहे तो ग्रंथ. समर्थांना काय सांगायचं आहे, काय सार आहे या परमार्थामध्ये हे आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर नुसतं श्रवण करून म्हणजे एकदा कळलं तर परत वळत नाही, लक्षात ठेवा. कारण आपल्या काय आहे हो, देह कसा आहे हो, पंचमहाभूत अष्टदा प्रकृतीत बनलेला देह आहे. म्हणजे चंचल माया आहे हो. ही चंचल माया कधी स्थिर होत, म्हणजे स्थिर कधी होते, परमार्थातच स्थिर होते. आणि ती परमार्थात तशी स्थिर राहावी म्हणून हा श्रवण मननाचा काय आहे हो, नित्य अभ्यास आहे. आणि तो करता आला पाहिजे. समर्थ म्हणतात नित्य अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे. अन्यथा विवेक जर नसेल तर बाकी केलेलं सर्व कष्ट वाया आहे. तुमच्याकडे जर विवेक नसेल, विषय वेगळे करण्याचं सामर्थ्य नसेल, सवय नसेल, तर तुम्ही जे करताय ते सगळे कष्ट काय आहेत, व्यर्थ आहेत. म्हणून समर्थ काय म्हणतात, असो विवेके वीन बोलणे ती तुका सीन, कोणी एके श्रवण मनन केलेची करावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सार विवेक निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.